नमस्कार मित्रांनो, मी अमृत होमर आपल्या विघ्नार्थ काव्यनगरी या मराठी कविताच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या काव्यनगरीमध्ये मी एक कविता घेऊन आलो आहे. कवितेचं नाव आहे की शब्दस्पंदनाचा खेळ आता नको वाटतो खेळायचा. शब्दस्पंदनाचा खेळ आता नको वाटतो खेळायचा, का उगाच विनाकारण जीव आपला जाळायचा, का उगाच विनाकारण जीव आपला जाळायचा. शब्दांचं काय कधी हसवतील कधी रडवतील, शब्दांचं काय कधी हसवतील कधी रडवतील, कधी आपलंसं करतील कधी वाऱ्यावरती सोडतील. का उगाच विनाकारण वेळ आपला घालवायचा, शब्दस्पंदनाचा खेळ आता नको वाटतो खेळायचा. कोणाच्या तरी गोडगोड शब्दांवरती जीव आपला भाळायचा, कोणाच्या तरी गोडगोड शब्दांवरती जीव आपला भाळायचा, आणि मग रात्रंदिवस त्या शब्दांचा छंद मनाला लागायचा, आणि मग एक दिवस एक शब्द सारंच काही सांगून जाईल. मग एक दिवस एक शब्द सारंच काही सांगून जाईल. टाईमपास एवढ्या शब्दामध्ये सारं काही मिटून जाईल. का उगाच आयुष्याचा टाईमपास आपल्या करायचा, शब्दस्पंदनाचा खेळ नको वाटतो खेळायचा, का उगाच विनाकारण जीव आपला जाळायचा. शब्दांना धार तलवारीची, शब्दांना धार तलवारीची, शब्दांना टोक बाणाचे, शब्दांमध्येच असतं जहर. महाभारतामध्ये शब्दामुळेच घडला आहे मोठा कहर. शब्दांपेक्षा मौन बरा, शब्दापेक्षा मौन बरा, मौनच माणसाचा मित्र खरा. का उगाच विनाकारण या शब्दांच्या गोगाट्यामध्ये सापडायचं, का उगाच विनाकारण जीव आपला जाळायचा. शब्दस्पंदनाचा खेळ नको वाटतो खेळायचा, का उगाच विनाकारण जीव आपला जाळायचा. तर मित्रांनो, आपणास ही कविता कशी वाटली कॉमेंटद्वारे अवश्य. मराठी कविताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.